परत दिलास. खरंच देवा खूप मान आहेस रे, खूप मान आहेस तू. श्यामा नाही. बसाव. अगं देवाबरोबर त्या माऊलीचे नाव घे, जिने श्यामला जिवंत केलं. खरंच ती बाई नसून देवी आहे, देवी. साक्षात देवीचं रूप आली आणि माझ्या वाचवलं तिने. पण ती माझी आहे तरी कोण? म्हटलं तर कोणी दूरची आहे का? म्हटलं तर ती दूरची, म्हटलं तर जवळची. ते परिचय देण्यास नकार केला. सदोबा, अरे जा, अरे त्या बाईचा पत्ता काढ. अरे मला त्या बाईची पूजा करायची, एकदा तरी तिला बघायचे. अरे असाच जा आणि घेऊन ये त्या बाईला. तिने या घरात यायला नकार दिला. नकार दिला? अरे मग एक काम कर, तिला 4-5 लाख रुपये देऊन टाक. निदान तिचा संसार तरी सुखाचा होईल. तिला पैसाही नको. तिनं आपलं आयुष्य आपल्या मुलाच्या दिलाला ठरविलं. पण आता तिला कुणीच नाही. बस नवरा बायको रस्त्याच्या कडेला आपल्या मरण्याची वाट बघतात. श्याम, माझी इच्छा आहे की तू आपल्या आई बाबाला एकदा तरी भेट. काय? आई बाबा? अरे कुणाचे आई बाबा? मी अनाथ आहे, अनाथ. श्याम, असं करू नकोस रे. अरे त्यांनी काय कमी केलं तुझ्यासाठी? शरीराचे रक्त विकून तुला इंजिनियर बनवलं. काय कमी केलं तुझ्यासाठी? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे मी स्वतःच्या बुद्धीने व स्वतःच्या कर्तृत्वाने ह्या शहरातील श्रीमंत प्रतिष्ठित माणूस झालो. मला कुणाची गरज भागली नाही किंवा मदतही मिळाली नाही. असं निर्दयी बनू नकोस रे. एकदा त्या म्हाताराला भेटून जा आणि त्यांची इच्छा पूर्ण कर. तुला पाहण्यासाठी ती माऊली वाट पाहत आहे. ती तडफडत आहे. बंद करा तुमचे रामायण. या संपत्तीचा सुख बघायला उद्या कुणी माझे आई बाबा तर कुणी माझा भाऊ बनून येईल. या संपत्तीचा वाटा मागेल. देऊन टाकू मी. अरे माझ्या कानात मारलीस. होय, मी नौकरच आहे. तुझ्या कानावर मारलं. नाही तर तुझा अरे, आजी, तू रोटी खाऊन तुला मात चढलाय वाटतं. चल चल जाऊ इथून. अरे तो तुझ्या संपत्तीला. त्यापेक्षा तर ती माऊली बरी. रामखोर माझ्या गालावर मारते. अहो पुन्हा शांत. थांब तू. पुन्हा येऊ नको परत.
ज्या हालतीत आहेत त्याच हालतीत जा. अहो, असू द्या ना तुम्ही. अरे कशाला आलास? पुन्हा एकच सांगायला आलो तुला. करोडपती श्याम लोखंडे या बाजारात माणसाचे सुखाचे सामान विकत घेऊ शकतो तू, पण शरीराचे अवयव मिळत नाही. अरे मायबाप कसेही असो ते आपले आधार असतात. समजला? थूकतो तुझ्या संपत्तीवर. भगवान, आई इकडे. आई, कुठे चाललास तू? विचारा आपल्या करोडपती नवऱ्याला. त्याला जीवनदान देणारी तिची सख्खी आहे. त्यावर बोलायसाठी धडपडत आहे. त्याच माऊलीकडे चाललोय मी. मला जीवनदान देणारी माझी आई आहे. होय, ती तुझीच आई आहे. स्वतःचे प्राण संकटात घालून तुला जीवनदान दिलं. आईची माया, आईची माया तुझे दिलिया जग सारा मागणी तरी देत नाही. कारण त्याच्या शरीरावर प्रेम असते. करोडो रुपयाची सोन्याची मूर्ती दान करताना पाहिला, पण त्या